अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर देखील अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे देवगिरी बंगल्याबाहेर देखील या पोस्टरच्या माध्यमातून अजित पवारांचं जो अभिनंदन आहे ते करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जल्लोष जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांना साजरा केला जातो आहे। मी सध्याला आहे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्याबाहेर आणि देवगिरी बंगल्याबाहेर देखील आपल्याला तशाच प्रकारचे पोस्टर्स जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। एकूणच ठिकठिकाणी बॅनरबाजी होते आहे। एकूण शरद पवार यांच्या गटाकडनं देखील आपल्याला बॅनरबाजी होताना पाहायला मिळत आहे। आता अजित पवार गटाकडनं देखील अशाच प्रकारची बॅनर जे आहेत ते आपल्याला देवगिरी बंगल्याबाहेर लागल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी सत्याचा विजय आणि लोकशाहीचा विजय झाल्याची भावना जी आहे ती या कार्यकर्त्यांकडनं व्यक्त केली जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाल्यानंतर एकूण सर्वत्र जल्लोष जो आहे तो काल देखील आपल्याला साजरा होताना पाहायला मिळालेला आहे। अशातच आता जे पक्ष कार्यालय आहेत मोठ्या प्रमाणात जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत असल्याचं देखील अजित पवार यांच्याकडनं सांगण्यात येतं आणि तशातच पक्ष कार्यालयासंदर्भात काय निर्णय घेतला जातो आहे हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन अनुप प्रस्तोगीसह अभिषेक खुराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।